नमस्कार मंडळी, झाली का तुमची दिवाळीची तयारी? माझी पण आता सुरूच झाली आहे. मी आज बनवली आहे छान खमंग अशी खुसखुशीत करंजी. तर करंजी करण्यासाठी मी घेतला आहे 4 वाटी बारीक रवा आणि पाव वाटी मैदा. त्यात चवीपुरतं मीठ घातलं आणि हे रवा मैदा हाताने छान असं पहिल्यांदा मिक्स करून घेतलं. करंजी खुसखुशीत होण्यासाठी बरं का मी त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप छान गरम कडकडीत करून घेतलं आणि त्याचं मोहन घातलं. हे मोहन घातल्यानंतर थोडंसं गरम असतं म्हणून आधी चमच्यानं छान मिक्स करून घेतलं आणि ते छान हाताने मिक्स करून झाल्यानंतर पाण्यामध्ये हे पीठ भिजण्यासाठी 1-2 तास ठेवून दिलं. आता बरं का पूर्वीसारखं कुठं आता पदार्थ वगैरे करण्याचा आता हल्ली बायकांना वेळ पण नसतो आणि तेवढी फारशी आवड पण राहिलेली नाही आहे. पूर्वी तसं नसायचं बघा. पूर्वीच्या बायका खूप सुगरण असायच्या, छान सर्व पदार्थ घरीच बनवायच्या. आत्तासारखं नव्हतं ऑर्डर द्यायची किंवा असं काय मिक्सरवरच बनवायचं. पूर्वी कसं पाटा वरवंटा कांडा कुटा असायचं, तरी पण इतकी सुंदर चव त्या सुगरणींच्या हाताला असायची की नाही. माझी आजी माझी मावशी इतक्या सुगरण छान होत्या की नाही. सगळे पदार्थ त्या अगदी निगुतीनं बनवायच्या आणि एकत्र कुटुंब पद्धती असायची हो. आता कुठं तसं असतं, आपण आपले एकटे एकटे सगळं कामं करत असतो. बघा हे पीठ छान असं भिजण्यासाठी मी 2 तास झाकून ठेवलं. तर बरं का माझी मावशीसुद्धा अशी छान सुगरण होती आणि तिला की नाही असं छान काही काव्य चारोळी करायची फार आवड होती. तर तिने काही बनवलेल्या काही ओव्या मी तुम्हाला हे करंज्या बनवत बनवत ऐकवणार आहे बरं का. करंज्याला मध्ये मध्ये लावण्यासाठी मी आता हा साठा तयार केला आहे. 2 चमचे साजूक तूप आणि त्याच्यामध्ये बसल असं एवढं छान तांदळाचं पीठ मिक्स करून छान फेटून घेतलं आणि आता 1-2 तासानंतर साधारण बघा हे छान पीठ असं मऊ झालेलं आहे. तर आता कुठं पाटा वरवंटा असं काही नसतं ना. चला तर मग मिक्सरवर मी हे छान असं फिरवून घेतलं, वाटूनच म्हणायचं हो, वाटूनच घेतलं. आणि आता त्याच्यामध्ये हा साठा लावून या 3 पोळ्या एकावर एक ठेवून मी नेहमीसारखीच अशा छान बोट्या करून घेतल्या. तर मंडळी चला ऐकूया माझ्या मावशीच्या काही ओव्या. माहेरच्या देवा नाही तुला विसरत, भाऊ व भाचियाचा वेल जाऊ दे पसरत. दिवाळीची चोळी भाऊ बिजेचं लुगड, दिवाळीची चोळी भाऊ बिजेचं लुगड, बाई राजस सख्या माझ्या बाकी राहील तुझ्याकडं. भावाला भाऊ बीज भाच्या राघूला दिवाळी, भावाला भाऊ बीज भाच्या राघूला दिवाळी, टाकीला चंद्रहार परात माझी पिवळी. बघा किती छान मस्त व्यक्त होत होत्या ना पूर्वीच्या बायका. त्या नुसत्या काही सुगरणच होत्या असं नाही, सुगरण पण होत्या, पण त्यांच्या मनातले भाव त्या अशा मस्तपैकी व्यक्त करत असायच्या. चला तर मग पुढं ऐकूया. भावा परस मला भाच्याची बहुगोडी, भावा परस मला भाच्याची बहुगोडी, पोटीच्या परास पाठीच्याची बहुगोडी, बालपणाचा खेळगडी जसा लाडू करंजीची गोडी, जसा लाडू करंजाची गोडी. वाटेवरचा मळा आले गेले पाणी पिती, माझ्या वडील पिताजीचं जनलोक नाव घेती. भाऊ बिजेला आले भाऊ आले ओलांडून वेस, भाऊ बिजेला आले भाऊ आले ओलांडून वेस, भाग्य घेऊन या आले ब्रह्मा विष्णूनी महेश. बघा किती छान त्या व्यक्त होत होत्या. भावाबद्दल भाच्यांबद्दल असणारं प्रेम व्यक्त होत होत्या. वडीलधाऱ्या मंडळींबद्दल असणारा आदर त्या किती मस्त व्यक्त करत होत्या. अशा आता पूर्वीसारखं कुठं काय राहिले हो. आपले छान छान छोटेसे थोडे थोडे पदार्थ करायचे का तर शास्त्र मार्ग शास्त्र असतं ते करावं लागतं म्हणून ते केलं जातं. चला तर मंडळी बोलत बोलत माझ्या अशा करंज्या तयार झाल्या. आधी सगळ्या छान लाटून भरून घेतल्या, त्या वाळू नयेत म्हणून थोड्याशा अशा मऊ सूत कपड्यावर मी झाकून ठेवल्या. आता तेल गरम झालं आहे, छानशा अशा तळून घेत्या. बघा किती मस्त फुगल्यात ना, पांढऱ्या शुभ्र अशा छान खुसखुशीत करंज्या तयार आहेत. मी 2 प्रकारच्या करंज्या केल्यात बरं का, साखरेच्या पण केल्यात आणि तिळगुळाच्या पण केल्यात. कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा.